सुबह 6 बजे। स्वागत आहे मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही चाललेलो राजमाची फोर्ट आणि आम्ही यावेळी बाईकने जाणार आहोत। खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये, तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा। श्री मेजर साहेब आणि भोईर साहेब आले। आता श्री रेड्डी सर येत आहेत, तर त्यांची आम्ही वाट बघत आहोत। सर आलेले आहेत। नकच म्हणलो तुम्ही, कारण 2-3 कंटिन्यू झाले आपल्याला हेल्थ चेंज करत म्हणलं। चला सर निघायचं। चला लेट्स गो। सर आलेले आहेत आणि खूप हॅप्पी दिसत आहेत आपल्याला। ट्रिपचा आनंद चेहरा झळकत आहे। आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत। खंडाळा येथे पोचलो जवळपास निम्म्याहून अर्धा रस्ता आम्ही क्रॉस केलेला आहे आणि राजमाचीच्या जवळ पोचलेलो आहोत। हा पाठीचा दिसतोय तो राजमाचीचा किल्ला आहे। फायनली आपण गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि तिथे आम्ही आता सरबत घेतलेला आहे शुभम हॉटेल मध्ये। आणि पाठीमागे आपण पाहू शकता कातळदरा वॉटरफॉल आणि किती सुंदर असं दृश्य आहे, पाहू शकता। तर सरबत नाश्ता करून आम्ही निघालेलो आहोत।
जवळपास 5 ते 6 मिनिटाचा बाईक ट्रेक करून आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचत आहोत. पोचलेलो नाहीत अजून, कारण की अजून एक किलोमीटरचा रस्ता आम्ही आता पायी ट्रेक करायचं ठरवलेलं आहे. आणि पाहू शकता की 2 किल्ले आहेत तिथे ॲक्च्युली. एक श्रीवर्धन, जवळपास आलेलो आहोत आम्ही आता किल्ल्याच्या इथे. खूप मजा येणार आहे. शिवाजी महाराजांची जी गड किल्ल्यांची संस्कृती आहे ती आपण इथे आज प्रत्यक्षात अनुभवणार आहोत. यापूर्वी आपण गड भ्रमंती केलेली आहे, परंतु हा किल्ला हा तसं म्हटलं तर कर्जतपासून खूप जवळचा असा आहे आणि त्याच्यामुळं खूप भावनिक नातं आहे या किल्ल्याशी. खूप सारी पिवळी आणि गुलाबी कलरची फुलं इथे आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, तब्बल 1.5 तासाच्या बाईक ट्रेक नंतर फायनली या राजमाची किल्ल्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत. राजमाची किल्ल्यामध्ये 2 किल्ले आहेत, श्रीवर्धन व मनोरंजन. या किल्ल्याच्या मधोमध भैरवनाथाचे मंदिर आपल्याला आढळते. आता आम्ही श्रीवर्धनगड बघायला चाललेलो. आपण घनदाट जंगल मधून